राज्यात अनेक भागात उष्णतेची लाट, पुढील आठवड्यापर्यंत तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज, तर कोकणात 23 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा। धाराशिवमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भूजल पातळीत मोठी घट, भूगर्भातील पाणी कमी होत असल्याने पाणी टंचाईचं संकट तीव्र होण्याची चिन्ह। सोलापुरात पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत, दुधाच्या दरातही घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात। नेरूळ इथल्या जेट्टीला गेले तडे, 110 कोटींचा खर्च पाण्यात जाण्याच्या वाटेवर। पश्चिम रेल्वेच्या पुलांवरील गर्दी कमी करण्यासाठी 7 स्थानकात 12 मीटर रुंदीचे पूल बांधण्याचा निर्णय, अरुंद पूल पाडून नवीन पूल बांधले जाणार। नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा, नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन। आता कैदी करू शकतील घरच्यांना व्हिडिओ कॉल, पुण्यातील येरवडा कारागृहातून होणार सुरुवात। पदवीनंतर आता थेट पीएचडीला प्रवेश मिळणार, अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक सूचना जारी। संभाजीनगरातील भरतीचा मार्ग मोकळा, महापालिकेत 126 पदं भरण्यास परवानगी। दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गैरसोय, पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अमरावतीतल्या तिवसा तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींची गर्दी। जुन्नर तालुक्यातील बैलगाडा प्रेमीनं बैलांसाठी तयार केला अनोखा मांडव, मांडवावरील किल्ले शिवनेरीवरील महलाची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी। शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब नोंदवण्यात येणार, वानखेडे आरोप प्रकरणात पूजा महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उर्से टोल नाक्याजवळ भरधाव कारची टेम्पोला धडक, अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। मुळशी तालुक्यातील पद्मावती मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। टेस्लाची इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात प्रवेश करू शकते, इलॉन मस्क यांचा भारतात उत्पादन करण्याचा विचार। पाकिस्तान संकटात, कोणत्याही क्षणी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यता, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा। आणि तुर्कीची राजधानी अंकारामध्ये वादळाचा तडाखा, फर्निचरही गेलं उडून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं